पुढचे काही मिनिट मी बोलणार आहे. मोबाईल कोणत्याही परिस्थितीत फ्लाईट मोडवरती असलाच पाहिजे, हा माझा नियम आहे, दंडक आहे. तुम्हाला म्हणतोय असं नाही, आमदार खासदार मंत्र्यालाही फ्लाईट मोडवरतीच टाकायला लावतो. मी मोबाईलचा विरोधक नाही, तंत्रज्ञानाचा विरोधक मुळीच नाहीये. माझी त्यामागची भावना अशी की छत्रपतींचं व्याख्यान सुरू असताना जगातला कोणताही विषय आम्हाला मोठा नाही, हा तुमचा समर्पित भाव असला पाहिजे. खरं तर 19 तारखेला मी सोलापुरात असणं हे फार दुर्मिळ आहे. काल MITचं व्याख्यान घेतलेलं असल्यामुळे आणि उद्या नागपुरात 2 दिवस माझी 3 व्याख्यान आहेत आणि म्हणूनच उपलब्ध झालो. बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आले होते. सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय न्यायाधीश शर्मा साहेब, खरं तर त्यांनी फार कमी वेळ बोलले, परंतु त्यांनी जे मोलाचा संदेश दिला ना, डेफिनेशन ऑफ लाईफ, मला असं वाटतं की त्यांनी अजून अर्धा तास बोलायला पाहिजे होता. कारण काय असतं की थिंक टँक त्यातनं निघणारे जे संदेश असतात ना, हे अनुभवाचे बोल असतात. आणि माझ्या डाव्या बाजूला महात्मा बसवेश्वरांची तस्वीर आहे. कायक वे कैलास, कामामध्येच कैलास शोधण्याचं 12व्या शतकात बीजारोपण केलं. त्या महात्मा बसवेश्वरांचा पदस्पर्श लाभलेली ही भूमी आहे साहेब. तुमच्या कामामध्ये परमेश्वर शोधा. आज माझ्या अगोदर पोवाडा ज्यांनी गायला, खरं तर एवढं उत्तम शाहीर आहे असं कळलं असतं तर पावनखिंडीत त्यांचा शाहिरी कार्यक्रम ठेवला असता मी. कारण माझ्यासोबत पावनखिंडीत येणारे ॲडव्होकेट महेश जगताप असतील, ॲडव्होकेट काटोळे सर असतील, नावकर साहेब पण आलेले, राजपूत साहेब येणार आहेत. 2 वेळा त्यांचा योग येता राहिला. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बाबासाहेब, माजी अध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी शेख साहेब, ॲडव्होकेट SR पाटील आणि नावं सगळ्यांची माहिती नाही तुम्हाला, सन्माननीय व्यासपीठ. बार असोसिएशनमध्ये व्याख्यान म्हणजे फार अवघड जातं. माझा आवाज खूप मोठा आहे आणि मी यांना बोललो की तुमचं 1200 सभागृह कॅपॅसिटीचं सभागृह होईल ना, तर माझं एक व्याख्यान 2009ला झालं होतं, सोशल जस्टिस अँड शिवछत्रपती. आणि मी तेव्हा फंडामेंटल राईट्स पासून ते डिसिप्लिनरी प्रिन्सिपल पर्यंत, आर्टिकल 14-17 पासून ते डिसिप्लिनरी प्रिन्सिपल 44 पर्यंत, 354 पासून तर 376 पर्यंत महाराजांच्या काळात काय न्यायव्यवस्था होती, जे महजर आले ना जजमेंट्स, त्याची कोरिलेशन आजच्या तुमच्या न्यायनिवाड्याशी करून मी हुतात्मामध्ये ते व्याख्यान दिलं होतं 2009ला. मला असं वाटतं असा एखादा वेगळा कार्यक्रम आपण नक्की सभागृहात देऊ, कारण थोडंसं मैदान किंवा सभागृह लागतं जिथे माझा आवाज नॅचरली, आता इथे मी दबून बोलतोय. एक सांगतो, मी विज्ञानवादी आहे. मग मला बरीच लोक म्हणतात की 4-4 बोटात अंगठ्या, हे गंडे दोरे. मी विज्ञानवादी आहे पण आध्यात्मिक आहे. There is a thin line between spirituality and superstitiousness. आज इथे क्रीम ऑफ द क्रीम लोक बसलेले. मी तुमच्या समोर तुमच्या बुद्धी प्रामाण्यवादाला साध घालणारा एक विचार मांडतो. तुम्ही कल्पना करा आणि मला क्रॉस करा. क्रॉस करणं तुमचा घटनादत्त अधिकार आहे. हे मी खोटं बोलतोय. कल्पना करा, द गॅलेक्सीज, आकाशगंगा, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्या पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्यावर 193 देश. का तुमचा माझा जन्म आफ्रिकेत नाहीये, का अमेरिकेत नाही, का कॅनडात नाही, का ऑस्ट्रेलियात नाही, का अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये नाही? वाय नाही कारण देता येत. तिथे विधिलिखित मानावं लागतं, प्रारब्ध मानावं लागतं, ईश्वर मानावा लागतो. तिथे विज्ञानवाद चालत नाही, बुद्धिप्रामाण्यवाद चालत नाही, सांख्यांचा कार्यक्रम सिद्धांतही चालत नाही.
आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो माझ्या व्याख्यानामध्ये, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, त्या पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, 193 देश, जन्म अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये नाही, तुमचा माझा जन्म होऊन व्हावा, परमेश्वराने घालून घालावा हिंदुस्थान मध्ये, ही भाग्याची गोष्ट. हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, आसाम अरुणाचल मध्ये नाहीये, तुमचा माझा जन्म नियंत्याने घालून घालावा छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागते. करा क्रॉस नाही करता येत, म्हणून इथे जन्म होणं महाभाग्याची गोष्ट. आणि महाराष्ट्र नामांतर नाहीये, हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाराष्ट्र म्हटलं की छाती अभिमानाने भरून यावी, पूर अभिमानाने भरून यावा, असा इतिहास या महाराष्ट्रात. संन्यासाचं पोर म्हणून हिरिकलं, त्या पोरानं सुद्धा अमृताते ही पैजा जिंके ऐशी ज्ञानेश्वरी निर्माण केली, त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या, 1832 ला फासावर जाणाऱ्या प्रथम क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876 च्या दुष्काळाचा. रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढायची प्रेरणा निर्माण केली, त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी, हे व्रत आयुष्यभर जोपासून जन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान पावेतो येणाऱ्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. भजन तेच, अध्यात्म ही तेच, पण छोट्या छोट्या ओव्यातून ग्रामगीता लिहून लोकप्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. छोट्या छोट्या अभंगातून व्यसनमुक्तीपासून पर्यावरण पावेतो सिद्धांत रुजविणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी दफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाही भाऊ साठे आणि शाही रामर शेखांचा हा महाराष्ट्र. आणि ज्या महापुरुषाच्या अगोदर आद्य समाज सुधारक अशी बिरुदावली दिली, ज्या महापुरुषानं त्या काळात 12व्या शतकात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले, तुमच्या भाषेत इक्वॅलिटी बिफोर लॉ, त्या काळात ज्या महापुरुषानं विषमता घडून समतेचं बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला, ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, ते आद्य समाज सुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. दुष्काळ पडल्यानंतर 12व्या शतकात लोक सहभागातून हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला तलाव खोदणाऱ्या जलक्रांतिकारक सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र. मैं कोई राजा नहीं बल्कि छत्रपति का सेवक हूं असं उत्तरेत सांगणारे मराठांचं साम्राज्य दिल्ली पावेतो येणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचा हा महाराष्ट्र. आणि मराठा म्हणजे यमराजाच्या डोळ्यात डोळे घेऊन बातचीत करतो. मराठा मृत्यूला घाबरत नाही, हे जगात पहिल्यांदा दाखवून देणारे औरंगजेबाच्या समोर ताजी न करता मान न झुकविता मृत्यूला सामोरं जाणार आहे. महामृत्युंजय महास्वाभिमानी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि बालशिवांचा आदर्श राजा शिव छत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, त्या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. ही माती कशी आहे खरं म्हणजे 2-3 संदेश देऊन
मी आपली रजा घेणार. दोन महत्वाचे संदेश. कमिशनर एम राजकुमार साहेबांनी जेव्हा इथे चार्ज घेतला तेव्हा शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सरोखा समिती जी असते त्यांची मीटिंग घेतली होती. शिवजयंती कशी असावी आणि तेव्हा त्या सगळ्या मीटिंगला शिवजयंती, भीमजयंती, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीचे उत्सव अध्यक्ष होते. माननीय न्यायाधीशांसमोर मी नक्की हा प्रसंग नक्की सांगेन, कारण एका न्यायाधीशाची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे ऑफ परमनंट डिफनेस. एक लक्षात घ्या, जस्ट इमॅजिन ऑल ऑफ यू, उद्यापासून तुम्हाला परमनंटली ऐकायला बंदच होणं. फार वेळ होतो माणूस. जिल्हा न्यायाधीशाची ही अवस्था आहे, माझ्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. फक्त आमची गोपनीयता असते, आम्ही नाव कोणाचं घेत नाही. आणि ड्यू टू साऊंड पोल्युशन, खरं तर त्यांच्यासमोर अशा केसेस आल्या ना, त्यांनी फार अगदी मोठी शिक्षा दिली पाहिजे. आणि कमिशनर साहेबांनी शिवजयंती कशी असावी मी माईक हातात घेतला आणि मी बोललो. म्हटलं एक लक्षात घ्या, डीजे मुक्त शिवजयंती, डीजे मुक्त भीमजयंती आणि डीजे मुक्त सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या असाव्या. तो येतोय टाळी वाजलेली ठीक आहे, कारण कुणी ऍडव्हान्स दिलेले, कुणाची अर्थव्यवस्था त्याच्यावरती चालते. अनेक राजकारण्यांकडनं त्यानिमित्ताने लाखो रुपये वर्गड्यांच्या रूपात घेता येतात. आणि कधी कल्पना करा, अमरावतीमध्ये घडली, मी तिथं बोललो, अमरावतीमध्ये घडलेली घटना, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक सुरू आहे, चौकामध्ये आली, डेसिबल इतका मोठा की खिडक्याची तावदाना हादरत होती, किचन मधली भांडी पडत होती. तो बाप खाली आला. इथे पण असाच एक बाप आला होता आणि तुम्हाला माहिती केस झालेली आहे. विनंती करायला आला, त्याला डीजेच्या समोर बसवलं, त्याला परमनंट डिफनेस आला. सिव्हिल सर्जननी पण अहवाल दिला. मी तुमच्या समोर सांगतोय, अशा केसेस आल्या तर एवढ्या जबरदस्त शिक्षा ठोठवाना, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. तुम्ही इमॅजिन करा ना, 4 दिवसानंतर तुम्हाला ऐकायला येत नाही, बायको काय बोलली कळत नाही, माणूस वेडा होतो, वेडा, कम्युनिकेशन बंद होऊन जातं, कोण काय बोलतं कळत नाही. म्हणजे हे जिवंतपणे मरण यातना आहे बरं का. परमनंट डिफनेस भयानक, हातपाय तुटलेला परवडला, इतकं भयानक आहे. सायकिकच होतो माणूस, कारण कोण काय बोललं, टीव्हीच्या बातम्या कळत नाही, काहीच कळत नाही. आज एवढी भयानक अवस्था त्या न्यायाधीशाची माझ्या समोर, कम्प्लिटली सायकिक ट्रीटमेंट घ्यावी लागते, इतकं भयानक आहे. विचार करा, अमरावतीमध्ये एक घटना घडली, डीजेचा आवाज सुरू, 3ऱ्या मजल्यावरून एक बाप आला, मुलगी गरोदर आहे, 4.5 महिने झाले, पहिल्या डिलिव्हरीला आली माहेरी, आणि खाली आला, विनंती केली, आवाज जरा कमी करा, माझ्या मुलीला अस्वस्थ होते. ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, बेधुंद नाचताय, ऐकलं नाही. मिरवणूक संपली. 4 दिवसानंतर रुटीन चेकअप साठी बाप आपल्या मुलीला घेऊन रेडिओलॉजिस्ट कडे जातो. रेडिओलॉजिस्ट झोपवल्यानंतर प्रोब ठेवतो आणि त्या स्क्रीनवरती बघतो, ही गर्भिणी बघते त्या रेडिओलॉजिस्टच्या चेहऱ्याकडे, त्याचा चेहरा उतरत चाललाय. पुन्हा तो जेल लावून पुन्हा प्रोब फिरवतोय आणि सांगतो की तुमच्या आई बाबांना मध्ये बोलवा. बाहेर असलेले आई बाबा मध्ये येतात आणि चेहरा बारीक करून रेडिओलॉजिस्टच्या मुखातनं वाक्य निघतं, कार्डियक ऍक्टिव्हिटी अब्सेंट, अबॉर्शन करावं लागेल. मुलगी डिवोर्स पर्यंत आली असते अपत्य होत नाही म्हणून. 6-7 वर्षानंतर पहिलं अपत्य. जस्ट इमॅजिन. काय मी तिथे बोललो की कोणत्या महापुरुषाला आवडेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य बाबासाहेब असतील, महात्मा बसवेश्वर असतील, अण्णाभाऊ असतील, त्यांच्या जयंतीमध्ये ज्यांनी जन्मात घेतला नाही असं बहादर पोटात मरत असतील तुमच्या बेधुंद आणि बेमुरवतपणे वागण्यामुळं, साऊंड पोल्युशनमुळं, हे थांबलं पाहिजे. अरे माणसं तरी पळापळी करतात हो, माणसं पळापळी करतात, गाव सोडून जातात, 4 दिवस पिकनिकला जातात. ते शटर असताना साहेब कबूतर आणि चिमण्या म्हणून पडल्या होत्या. त्यांना कुठं कळतं पळून जायचं. कानाचे पडदे फुटतात, ब्लिडिंग होते, हार्ट अटॅक येतो, गर्भाशयामध्ये इरेग्युलॅरिटी होते. माझी नम्र विनंती डीजे, आणि मी अभिमानाने सांगतो की सोलापूर जिल्हा पहिला जिल्हा महाराष्ट्रातला जो डीजे मुक्त झाला. आम्ही आंदोलन केलं,
आणि मी प्रतिप्रश्न केला तिथल्या अध्यक्षांना, शिवजयंती आणि भीमजयंती उत्सवाच्या अध्यक्षांना, म्हटलं तुम्हाला असं वाटेल की आम्हालाच का डोस पाजताय? म्हटलं तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला, कारण महाराष्ट्रामध्ये जयंत्या निघतात ना मोठ्या प्रमाणात, शिवजयंती आणि भीमजयंती, तुमच्या अनुयायाकडनं त्यांच्या अनुयायाकडनंच अपेक्षा आहे. आणि त्याचं कारण आहे, म्हटलं जगातला पहिला राजा जो पर्यावरणवादी होता. आणि दुसरं एक मी म्हटलं की बाबांना व्यसनमुक्त जयंत्या करा. मग तो एकही टाळी वाजली नाही. हा कठीण भाग. मी म्हटलं पुन्हा तुम्ही म्हणाल की आम्हालाच उपदेशाचे डोस का पाजतात, तर त्याचं कारण आहे. आज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे, शिवचरित्रातला छत्रपतींचं धोरण असं होतं, सैन्यात कलावंतिनी बटकिनी दारू गांजा भूत चालणार नाही, किल्ल्यास डोचके मारले जाईल. मोगलांना यश का नाही मिळालं? नाच गाणे, शराब खाणे, जनान खाणे याच्यात मौज मस्ती करणारा तो मुघली फौज एका दिवसात 3 किलोमीटर वरती छावणी पडायची आणि मराठे 30 किलोमीटर व्यसनमुक्त असल्यामुळे जायचे. मराठ्यांना काय यश मिळालं? व्यसनमुक्ती. म्हटलं छत्रपती व्यसनमुक्त आहेत, स्वतः सैनिक व्यसनमुक्त आहेत, आणि म्हणून आपण त्यांच्या अनुयायी व्यसनमुक्त असलो पाहिजे. वाय राहता राहिला प्रश्न परमपूज्य बाबासाहेबांचा. बाबासाहेब व्यसनमुक्त आहेत. मी एक उदाहरण दिले 1916चं. बाबासाहेबांचं वय वर्ष 25 आहे. तारुण्याचं वय आहे. आजच्या भाषेमध्ये उंबरठ्यावरती पाय घसरण्याचं वय आहे. बाबासाहेब लंडन मध्ये मायनस टेम्परेचर आहे, बर्फ पडतोय, तिथले स्त्री पुरुष त्या मायनस टेम्परेचर मुळे उब राहावी म्हणून दारू पितात. ती त्यांची संस्कृती आहे. बाबासाहेबांवरती वॉच करायला कोणी नाही, जीपीएस नाहीये, सीसीटीव्ही लावलेले नाहीये त्यांच्या वर्तनावरती, तरी सुद्धा मायनस टेम्परेचर मध्ये हा महामानव मद्याला स्पर्श करत नाही. बाबासाहेब व्यसनमुक्त होते, म्हणून तुम्ही व्यसनमुक्त असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज व्यसनमुक्त होते, म्हणून तुम्ही व्यसनमुक्त असला पाहिजे. मी एक उदाहरण दिलं. दिनांक 25 मार्च 1927 महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांनी प्रबोधनपर 14 तळ्याचा सत्याग्रह केला. पाणी पिण्याचा आम्हाला अधिकार पाहिजे म्हणून, मानवी अधिकार होता. तिथं माझं व्याख्यान झालं आणि ते सीओ परवानगी द्यायला तयार नव्हते. कोळेकर होते, नंतर मला कळलं सोलापूर जिल्ह्यातले होते, सांगोल्याचे. आमचे कार्यकर्ते गेले की आमची रायगड परिक्रमा होती आणि अनेक ब्युरोक्रॅट्स आमच्या बरोबर असतात, IAS IPS मिनिस्टर, बट ऑल आर इक्वल, नोबडी इज VIP. छत्रपतींच्या त्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही एक शिस्त असते. कमिशनर असेल तरी तार घेऊनच उभा राहतो शिस्तीमध्ये. प्लास्टिक पण आम्ही खाली टाकत नाही, हिंदी चित्रपटाची गाणी चालत नाही, एक कडक शिस्त असते. शिवचरित्राचे आचरण करते आम्ही घडवतो. आचरण पाहिजे. एक लक्षात घ्या, त्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांनी तिथल्या अनुयायांना संबोधित करताना सांगितलंय, ऑन रेकॉर्ड आहे, महिला होत्या, त्यांना बाबासाहेब बोलतायत तुमचा नवरा असेल, मुलगा असेल, भाऊ असेल तर दारू पिऊन मला तर घरात घेऊ नका. बुद्ध धर्म स्वीकारला 14 ऑक्टोबर 1956 ला. तिथे 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यात एक प्रतिज्ञा सुरामध्ये वर्जपान. का बरं एवढं इन्सिस्ट करतायत? इन्सिस्ट यासाठी करतायत की एखाद्या घरामध्ये दारू पिणारा माणूस असेल तर बाबासाहेबांनी ते अनुभवलंय. 10 तास तो दारूच्या नशेमध्ये बायकोला मारहाण करताना ती छोटी छोटी बालकं पांघरुणात रडतात. त्यांच्या बालमानसक्तीवरती होणारा परिणाम आणि ती मोठी झाल्यानंतर वाममार्गाला लागतात. ती दाहकता बाबासाहेबांनी अनुभवली होती. आणि एखादं घर संपलं की समाज संपतो, कुटुंब संपतं, आणि समाज संपला की राष्ट्र संपतं. आणि म्हणून नेशन बिल्डिंग म्हणून व्यसनमुक्ती बाबासाहेबांनी आग्रहाने सांगितली होती. म्हणून तुम्ही व्यसनमुक्त असला पाहिजे, शिवभक्त म्हणून व्यसनमुक्त असला पाहिजे. तरीही टाळ्या वाजल्या नाही. मग मलाच राहावला नाही, मीच तोडगा दिला, सोल्युशन. म्हटलं 365 दिवस आयुष्यभर व्यसनमुक्त राहा असं मी बोलतोय. हे जर तुम्हाला जाचक वाटत असेल तर मीच तोडगा देतो. म्हटलं बघा, वर्षभर मांसाहार करता का? हो करतो ना. तरीही महाशिवरात्रीला आणि आषाढी एकादशीला मांसाहार करता का? नाही. का? पांडुरंग आहे, शंभू महादेव आहे. मग जर का वर्षभर मांसाहार करत असताना आषाढी एकादशीला आणि महाशिवरात्रीला जर आपण मांसाहाराला स्पर्श करत नाही, का तर आपली भावना जुळलेली, वर्षभर अधूनमधून दारू पित असताना जयंतीच्या दिवशी व्यसनमुक्त राहिलं तर काय हरकत आहे?
अरे आपल्या बापजाद्यांचा पुण्यतिथी समारंभ करतो, आजोबाचा बापाचा, तेव्हा बापाला आवडत नव्हतं ते करत नाही एक दिवस आपण, त्याला आवडतं ते करतो. मग हे जर आपण इतकं पाळत असो तर हे महामानव विश्वाच्या कल्याणासाठी निर्माण झाले, त्या त्या जातीसाठी निर्माण झालेले नाहीयेत. त्यामुळे कॉपीराईट नाहीये कोणाचा. महापुरुषांचं कार्य त्या जातीसाठी नाहीये, उभ्या मानवाच्या कल्याणासाठी. मग खरं सांगू का, व्यापक सगळे वकील गेले, मला तिथे बोलवा, सन्माननीय न्यायाधीश साहेबांनाही बोलवा, कुठलाही विषय द्या मला, एनी टॉपिक, मी तुमच्या फंडामेंटल राईट कुठलाही बोलू शकतो, एनी टॉपिक. एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी ऑफ इंडिया म्हटलं, इंडो चायना रिलेशन, इंडो पाक रिलेशन, ॲग्रोसिस, काहीही बोललो. माझे गुरु डॉक्टर श्रीकांत जिचकार होते नागपुरात, मी दशक, कारण ते व्हर्सटाईल होते, त्यांच्या परिस्पर्श आयुष्यात लागला. त्यामुळे मला विषय शिवराय ते भीमराय हा विषय तिथे परवानगी मिळत नव्हती साहेब. सीओला वाटत होतं की वक्ता येणार सोलापुरातनं, एखाद दुसरं वाक्य गेलं की महाराष्ट्र पेठेत माझी नोकरी गेली. शेवटी राज्यमंत्री बच्चू कडूंनी फोन केला, ब्युरोक्रेट जसं म्हणतात हो करतो साहेबांनी, करत नाही तसं उत्तर त्यांना दिलं, नाहीच केलं. मग त्या जिल्ह्याचे एसपी IPS सोमनाथ घारगेंना जेव्हा कळलं शिवरत्न शेटेंचं व्याख्यान आहे, ते म्हणे की मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, IPS जिल्हा कायदा सुव्यवस्था त्या दिवशी माझ्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवते ती IPS सोमनाथ घारगे, आणि तिथे मी शिवराय ते भीमराय मांडले. लक्षात घ्या की नाही जगताप, ॲडव्होकेट टाकळे, बाबासाहेबांनी बोललो की यावेळेस 14 एप्रिलला हा विषय आपण हुतात्मा घेऊया. फार महत्वाचा विषय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त बाबासाहेब होते. शेकडो पुरावे. 1920ला बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिले बदलापूरला, 1 तास बाबासाहेबांना प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं. तिथे मी भाग्यवानी, मला तिथे बोलवलं होतं पंढरीनाथ साठपेंनी. असे कित्येक प्रसंग आहेत. त्या महाडच्या चौदार काळाच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला रायगडावरती आहे. बाबासाहेबांचे अपरिचित पैलू सांगू देत ना मला. आणि मी शेवटी कन्क्लूड पण छान केलं, बाबांनो चुकले ना माझे आजोबा पंजोबा, चुकले, त्यांनी अस्पृश्यता अनटचेबिलिटी पाळायला नको होती. आज आम्हाला खेद आहे, हिंदूंच्या नवीन पिढीला खेद आहे. मग माझा साधा सवाल आहे की ज्या कारणासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं ती कारण आजच्या पिढीत उरलीत का? देशपांडेच्या घरी कांबळे एका ताटात जेवतो ना, मग आता अडचण काय? आणि मी तिथे म्हटलं की माझा प्रामाणिक जो प्रयत्न आहे तो पॅचअप करणं आहे. मी नेहमी बोलत असतो की बघा पूर्वजांच्या चुका झाल्या, नवीन पिढी नाही वागत तसं, मग वागत नाही तर आता हिंदू धर्माला शिव्या देणं बंद करा, देवदेवतांना शिव्या देणं बंद करा, आमच्या रीतिरिवाजाला शिव्या देणं बंद करा, कारण हिंदू बदललाय. मी नेहमी म्हणत असतो की आज मैत्री करताना कोणी शिंदे असेल, सुर्वे असेल, जगताप असेल, गायकवाड असेल, कदम असेल, कोणी बघत नाही हा मराठा आहे का बोलतोय म्हणून. विचाराने जुळलो तो माझा एवढा व्यापक उदात्त विचाराचा हिंदू झाला. आणि काही गोष्टी विसरलं पाहिजे ना. भारत माता निष्पक्षपात ही भूमिका घेऊन आपल्याला काही जुन्या काळात घडलेल्या घटना, मी नेहमी म्हणत असतो की पूर्वजांचं चुकलंय ना, ते फाटले, उत्सवलेले, ते टाका टाकायला मी आलोय. कुणीतरी ते टाका टाकला पाहिजे ना, शिवलं पाहिजे. आणि म्हटलं असा कुठलाही मतभेद नव्हता, जी कारणं होती ती आता संपली. आजचा पुरोगामी चांगला जर हिंदू असता तर बाबासाहेबांनी धर्मांतरच केलं नसतं, ती कारणच उरली नाहीत आज. आणि थोडीफार उरली असतील तर ती जुनी खोडं गेल्यानंतर विषयच नाहीये. आणि मी तिथंही बोललो, म्हटलं हिंदू आणि बौद्ध एका नाण्याच्या 2 बाजू, त्या भारत मातेचेच दोन्ही सुपुत्र आहेत आणि दोन्ही धर्म याच मातीतले. बाकी काही मला भेदाभेद दिसत नाही. शिवराय ते भीमराय हा विषय मांडताना मी तिथं बोललो की म्हटलं बाबांनो तुमची कुळानी मुळं एकच नाही. पंढरपूरचा विठोबा असेल, तुळजापूरची आई भवानी असेल, जेजुरीचा खंडेराय असेल, तुमची कुळानी मुळे एकच आहेत, आमची आणि तुमची एकच आहे. तुमचं धर्मांतर झालंय, रक्तांतर झालं नाही. त्यामुळं मतभेद मिटून आता एकत्र येऊया ना विचाराने भारत मातेसाठी, नेशन फर्स्ट. आपल्याला राष्ट्र मोठं करायचं आहे आणि म्हणून ते कन्क्लूड एवढं छान होतं. खरं तर तो 2 तासाचा विषयचा खूप वेगळा विषय आहे, पण आज या विषयाला थोडीशी साथ घातली आणि बाबासाहेब बोलले की आपण आरती करूया. तर मी म्हटलं आरती करूया, कारण आरती कोणाची करायची?
आरती झाली पाहिजे, हो झाली पाहिजे. कोणाची? शिवाजी महाराज ज्या देवदेवतांची आरती करत होते, शंभू महादेवाची आणि आई भवानीची, ती आरती करूया. लवतावती विकला ब्रह्मांडी मला शंभू महादेवाची करूया. दुर्गे दुर्गट भारी करूया. ते आवडेल महाराजांना. महाराजांची आरती नाही आवडणार महाराजांना. महाराज ज्या देवदेवतांची आरती करत होते त्यांच्या तसबिरी ठेवून त्या आरत्या करा. का? माझं हे म्हणणं बऱ्याच लोकांना उशिरा पडतंय. त्याचं कारण आहे, लक्षात घ्या. देव आणि महापुरुषांचा फरक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गॉड अँड महापुरुष? महाराष्ट्रात मी व्याख्या पहिल्यांदा केली. एबीपी माझावरती मी बोललो. माझा कट्टा बघा, माझा सर्च करा, तिथे मी बोललोय. काय फरक आहे देव आणि महापुरुषांमध्ये? देवतांच्या समाधी नसतात. गणपतीची समाधी आहे, हनुमानाची आहे, आई भवानीची आहे. देवदेवतांच्या समाधी नसतात. महापुरुषांच्या समाधी असतात. राणा प्रताप समाधी आहे, छत्रपती शिवाजी महाराज समाधी आहे, संभाजी महाराज समाधी आहे. महापुरुषांच्या समाधी असतात, देवदेवतांच्या समाधी नसतात. एक, महापुरुषांना बघणारे आय विटनेस असतात. क्रमांक 2. आणि क्रमांक 3, महापुरुषांना बघितलेले कंटेम्पररी ऑथर असतात. तसं छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलेले हेनरी ऑक्झेंडेन आहे, कृष्णाजी अनंत सभासद आहे. रिटर्न आहे ना, रिटर्न आहे. आणि वकिलासमोर तर तुम्ही काहीतरी भावनांना किंमत शून्य असते. डॉक्युमेंट तुम्हीच म्हणता ना. ऑन डॉक्युमेंट काय? ऑन डॉक्युमेंट महापुरुषांचं लिखाण, त्यांना बघितलेले हेनरी ऑक्झेंडेन आहे किंवा निकोलाव मनोची आहे, स्टोरिडो मोकर, हशम मोहम्मद खाफी खान आहे, लिहिलेत पुस्तक. भीमसेन सक्सेना आहे, ईश्वरदास नागर आहे, फुतुहाते आलमगिरी लिहिली, तारीखे दिलकुशा भीमसेन सक्सेना लिहिलं. आय विटनेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रज आहेत, मुस्लिम आहेत, अनेक इतिहासकार ज्यांनी महाराजांना बघून लिहिलेलं आहे. त्यामुळे महापुरुषांना बघणारे कोणीतरी असतात. आणि लक्षात घ्या, तुम्ही आज आरती करताय, तुमची भावना चांगली आहे, पण आरती करता करता 100-200 वर्षानंतर कधी मंदिरात महाराज बसतील कळणार नाही तुम्हाला. साईबाबा जसे बसले तसे शिवाजी महाराज 200 वर्षानंतर बसतील. लोक नैवेद्य दाखवतील, दुपारप्या होतील, अंगात येतील, लोक नवस बोलतील. त्याची पायाभरणी तुम्ही करताय. ठाण्याला एक मंदिर झालं होतं, तिथे मी स्पष्टपणे सांगितलं, महाराज हिंदू धर्मरक्षक होते का? यस, होतेच, त्यात संशय नाही. तर महाराजांना मंदिरात जर तुम्ही बंदिस्त केलं तर त्या मंदिरात अजून 10-20 वर्षानंतर भक्त कोंबड्या घेऊन येतील. अडवणार. महाराजांना नवस बोलले होते आणि सुनबाईला पोरगा झाला, कोंबडं कापणार. अडवणार. भावनांना अडवता येत नाही. कायदा सुद्धा तोकडा पडतो. असं खूप ठिकाणी आहे बघा, भावनांचा उद्रेक. त्यामुळे महाराजांना मंदिरात बंदिस्त करणं म्हणजे छत्रपतींचे पराक्रम दैवतीकरणाच्या त्या कथेमध्ये झाकोळल्यासारखे आहे. साहेब, जगामध्ये अशी घटना कधीच नाही घडली. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा प्रसंग असा आहे की 2 दिवसाचं व्याख्यान आहे माझं. आणि अफजल खानाचं युद्ध जगातलं सर्वोत्कृष्ट युद्ध आहे, सायकोलॉजिकल वॉर. अफजल खानाला ठार करणं, कोथळा बाहेर करणं हे असामान्य पराक्रम होता. आता कदाचित तुम्ही महाराजांना आरती म्हणून मंदिरात बसवलं, काय होणार माहितीये? 200 वर्षानंतर एखादा मूवी निघेल, चित्रपट, AI पेक्षा वेगळं तंत्रज्ञान असे गेलं, आणि मग सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली तुमची न्यायालय पण काही करू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अफजल खानाला भेटायला महाराज निघालेले दाखवतील 100-200 वर्षानंतर एखादा दिग्दर्शक. आणि अफजल खानाचा उभा आहे, महाराज चालत आले, अचानक मानवी देहाचं रूपांतर नरसिंहात होईल. मानवी नखातनं त्या सिंहाचे नख निघतील, चेहरा नरसिंहाचा होईल आणि पोट फाडून पुन्हा मानवी रूपात येऊन महाराज जिजाऊ साहेबांच्या समोर प्रकट होतील. हे चालेल का तुम्हाला? महाराजांचा खरा खुरा पराक्रम जर पिढ्यानपिढ्या असा चालू ठेवायचा असेल तर छत्रपतींना देव करणं बंद करा. पटतंय का? बघा, मला क्रॉस करा, तुम्ही उठून क्रॉस करा. मी डिबेटर आहे. दिनांक 17 ऑगस्ट 1666 आग्र्याच्या औरंग्याच्या कैदेतनं महाराज निसटले. जगातला ग्रेटेस्ट एस्केप आहे. अशक्य. तुम्ही आज आग्रा किल्ल्यात जाऊन बघा, तिथून महाराज निसटले. 17 ऑगस्ट 1666 ला महाराज निसटले. 12 सप्टेंबर 1666 ला आले. 25 दिवसात
औरंगजेब चिडला होता माहितीये का, त्या फौलाद खान सगळ्यांना बोलवलं आणि औरंगजेब चिडल्यानंतर जसा एखादा IAS अधिकारी किंवा न्यायाधीश चिडल्यानंतर तो इफेक्ट राग नलिफाय करण्याचा प्रयत्न सबऑर्डिनेट करतात, तसं औरंगजेब चिडल्यानंतर तो फौलाद खान म्हणाला, जिले इलाही नए दमों के घोड़ों का इंतजाम शिवा ने किया था इसलिए वो भाग गया. तेव्हा औरंगजेबाचं वाक्य आहे, नए दमों के घोड़ों का इंतजाम सीमा ने भले ही किया होगा लेकिन कमर तो वही थी ना, टूट कैसे नहीं गए. म्हणजे विचार करा, 25 दिवसामध्ये एक महापुरुष तिथून राजगडावरती येतो. 100-200 वर्षानंतरचा एखादा दिग्दर्शक म्हणेल किंवा स्मार्ट तुमची माझी पुढची पिढी म्हणेल इट्स हायली इम्पॉसिबल, आणि ती म्हणेल किंवा दिग्दर्शक मग काय करेल, महाराजाला घोड्यावर बसवेल, घोड्याला पंख, तिथून उडत घोडा येईल, राजगडावरती लँड होईल. सिनेमॅटिक लिबर्टी. शाहिस्ते खानाच्या 5 लाखाच्या फौजेमध्ये 400 जण, 75,000 वर्सेस 400, पुढची पिढी मानणारच नाही. 75,000च्या फौजेत 400 जणांच्या सर महाराज गेलेत. ते काय बोट छाटण्यासाठी सर्जिकल अटॅक करायला नव्हते गेले, मुंडक्यात छाटायला गेले होते. त्याचं नशीब तरी उडी मारली म्हणून 3 बोट छाटल्या गेली त्या शाहिस्ते खानाची. दिनांक होता 5 एप्रिल 1663. पुढची पिढी म्हणे शक्यच नाही, महाराज देव होते म्हणून अचानक प्रकट झाले, बोट छाटले, अदृश्य झाले. छत्रपतींच्या महापुरुष म्हणून जिजाऊच्या लेकराच्या हाडामासाचा महामानव तुमच्या या आजच्या पायाभरणी समारंभामुळे, आरती दुपारती देवमुळे महाराज 200 वर्षानंतर काय होईल, 1000 वर्षानंतर तर लोक म्हणतील छत्रपती महाराज झालेत की नाही, एवढे पराक्रम शक्यच नाही, देव होते म्हणून झाले. जरा दैवतीकरणामध्ये जर कथा बंदिस्त केल्या, हनुमानाच्या कथा, इंद्राच्या कथा, तशा कथा, छत्रपतींच्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने येतील. आणि हनुमानाने जशी द्रोणागिरी आणली हातात तशाच कथा 100-500 वर्षानंतर पुढची पिढी ऐकेल. आणि खराखुरा मनगटाच्या जोरावरती, बुद्धीच्या तुर्यावरती, जिजाऊच्या संस्कारावरती घडलेला पराक्रम, दैवतीकरणाच्या चमत्कारिक कथा दबून जाईल. हे तुम्हाला मान्य आहे का? महाराजांच्या कथा जैसे थे ॲज इट इज पुढ्यानं पुढ्या गेल्या पाहिजेत महापुरुष म्हणून. आणि म्हणून छत्रपतींचे पराक्रम महापुरुषाच्या उंचीवरनं शोभतात, देवतेच्या नाही. आणि जगामध्ये अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन बोनापार्ट, जुलियस सीझर का मोठे आहेत? तिकडच्या लोकांनी त्यांचा देव केला नाही, मंदिरात बसवलं नाही, आरत्या दुपारत्या केल्या नाही, महापुरुष म्हणूनच ठेवलं. म्हणून माझी नम्र विनंती आहे की थोड्या भावना आणि आपण काय करत आहोत 100-200 वर्षानंतर, आपल्या या कृत्यामुळे पुढची पेरणी काय होईल याचा थोडा विचार करा. आरत्या करा, पण 2 तसबिरी ठेवा. मी महाराष्ट्राला तोडगा दिला, शंभू महादेव आणि आई भवानी, कारण 2 आरत्या. महाराजांचा मोठा फोटो खाली 2 तसबिरी लवतो, ती विक्रा ब्रह्मांडी म्हणा, महाराजांचं शिवदैवत होतं, कोण टाळू शकत नाही. तर शिवदैवतच होतं. चंद्रकोर काय? शंभू महादेवाच्या जटेमध्ये चंद्र आहे, शिवसंस्कृती आहे चंद्रकोर. जे शंभू महादेवाला मानतात ते चंद्रकोर लावू शकतात. महाराज शंभू महादेवाला मानायचे. महाराजांच्या पूजेमध्ये दररोज स्फटिकाचं शिवलिंग आजही आहे. किल्ले प्रतापगडावरती भवानी म्हणतात. उदयन महाराजांच्या जलमंदिरामध्ये युवराज संभाजीराजे माजी खासदार त्यांच्या भवानी म्हणतात. तंजावरच्या गादी मी गेलो होतो तेव्हा ती बघितलं, तिथे पण स्फटिकाचं शिवलिंग. कसं शिव वजा करता येऊ शकतं? तिकडून प्रतिस्पर्धी जेव्हा शेव येत होता, हल्ले होत होते, चौतालीला गणी मसायचा, मुघली असेल, आदिलशाही असेल, दिन दिन अल्लाहू अकबर म्हणून येत असताना इकडून प्रतिध्वनी होता हर हर महादेव. वजा करणार शिवसंस्कृती. कुठल्याही किल्ल्यावरती जा, शंभू महादेवाचं मंदिर आहे. महाराज दक्षिण दिग्विजयाला निघता श्रीशैल मल्लिकार्जुनला पिंडीच्या समोर अनुष्ठानाला बसलेत महाराज, ऑन डॉक्युमेंट आहे. छत्रपतींचा अध्यात्म वजा करू शकतो. तिथे त्या महाराजाला साक्षात्कार झाला. पत्रकारांनी वर्णन केलंय, तलवार काढावी आणि शिरकमाल शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करावं, असा साक्षात्कार अंतर्भाव महाराजांना झाला. पण क्षणात महाराज सावरले आणि राजधर्म आठवला. आपण दक्षिण दिग्विजयाला आलो. सांगायचं तात्पर्य की ईश्वर आणि भक्त तादात्म्य पावल्यानंतर हा विचार येतो.
जीवात्मा परमात्माचा संयम झाल्यानंतर हा विचार येतो. रावणाच्या कथेमध्ये 9 मुंडकी अर्पण केली, 1 मुंडकं राहिले असताना महादेव प्रकटले. जगाच्या पाठीवर शंभू महादेवाच्या चरणी आपलं मुंडकं अर्पण करण्याची इच्छा रावणाच्या नंतर दुसऱ्या शिवभक्तांच्या मनात आली. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवभक्त आहे, कुठे काढणार तुम्ही? म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिवसंस्कृती आहे. म्हणून माझी नम्र विनंती की अध्यात्म आणि छत्रपती वजा करता येत नाही. तर मला एक जणांनी विचारलं की तुमच्याच भाषेत वॉज ही सेक्युलर? नो, ही वॉज नॉट सेक्युलर. मी ऑन डायस बोललोय. एबीपी मान ही वॉज नॉट अ सेक्युलर. सेक्युलर द कन्सेप्ट डिराइव्ड फ्रॉम द वेस्टर्न कल्चर. का? पोप धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकांच्या नियंत्रणातून पोपचं नियंत्रण नको म्हणून तिकडे निर्माण झालेला सेक्युलर शब्द आहे. छत्रपतींच्या काळात असं काही नव्हतं. आणि सेक्युलरची व्याख्या काय? द स्टेट हॅज नो रिलिजन, द पर्सन हु हॅज नो रिलिजन. मग कशाला काका भट्टाला बोलवलं आणि वेदमंत्रात राज्याभिषेक करून घेतला छत्रपतींनी? ही वॉज नॉट अ सेक्युलर. हा, सर्व धर्म समभाव मानणारे होते, हे खरं. त्यांनी मुस्लिमांचा आदर राखला, ख्रिश्चनांचा राखला, भेदाभेद केला नाही, हे सत्य आहे. कधीही कोणत्याही हल्ल्यामध्ये मशिदीला हात लावला नाही. हशम महम्मद खापी खान सांगतो, औरंगजेबाचा इतिहासकार, तो म्हणजे शिवाजी. पुराणाची प्रत सापडली तर तो मुस्लिम सैनिकांच्या स्वाधीन करत असे. आमच्या शत्रूचाही इतिहासकार छत्रपतींच्या सर्व धर्म समभावाबद्दल लिहितो, त्यात दुमत नाहीये. पण महाराज सेक्युलर होते का? नाही. महाराजांना धर्म असं होऊ शकत नाही. गगाभट्टाला बोलवलं कशासाठी? कित्येक पुरावे की महाराज आध्यात्मिक होते, धार्मिक होते, सेक्युलर नव्हते. सर्व धर्म समभाव राखणं वेगळं. स्वधर्मावरचं आक्रमण महाराजांनी सहन केलं नाही. त्यामुळे खरेखुरे महाराज खरं तर 1.5 तासाची मुलाखत आहे. आज युट्यूबला ऐका रात्री, एबीपी माझा कट्टा, त्याच्यावरून सगळं पुराव्यानिशी बोललोय. आणि माझी खूप व्याख्यान आहे, तिथे ऐका. आज या निमित्ताने बोलवलं, 4-2 संदेश देण्याची मला संधी निर्माण झाली. मी मनपूर्वक बार असोसिएशनचं आभार व्यक्त करतो. आणि यापुढे बोलवताना थोडंसं 1200 सभागृह तुमचं झालं किंवा हुतात्मा बोलवा, तुमच्या प्रेमाला मी नाही म्हणू शकलो नाही. कारण काटोळे वकील असतील, ॲडव्होकेट जगताप असतील, बाबासाहेब असतील, सरडे वकील असतील, ही सगळी माझ्या किल्ल्यावरती येणारी मंडळी आहेत. यांना मी नाही म्हणू शकत नाही. पण एवढ्या छोट्यामध्ये मला नका बोलवू, व्यापक ह्याच्यामध्ये बोलवा. आणि 1.5 तास वाजेतले चालेल, विषय कोणताही द्या, तुमचा जरी दिला तरी मी बोलू शकतो, मला अडचण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.